हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच समः प्रिय श्रुत ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रस्याते कथम दैत्या नवदीत विषमो यथा. आजपासून आपण सप्तम स्कंधाला प्रारंभ केलेला आहे. सप्तम स्कंधामध्ये भगवान श्री नरहरी यांचं प्राकट्य आहे. नारद आणि युधिष्ठिर यांच्या संवादाच्या निमित्तानं ही प्रल्हादाची कथा भागवत ग्रंथामध्ये निवेदन करण्यात आलेली आहे. या कथेचा प्रारंभ असा झालेला आहे की राजाने परीक्षिताने प्रश्न उपस्थित केला, महाराज समः प्रिय सुरत ब्रह्मण, भगवंताला तर सगळे सारखेच असले पाहिजेत. अहो राक्षस काय किंवा देव काय, त्यांच्या दृष्टीने सगळे सारखेच. ही त्यांचीच निर्मिती आहे. राक्षस ही देवाचीच निर्मिती आहे, देव ही देवांचीच निर्मिती आहे. मग तो विषम कसं काय वागू शकतो? त्यांनी नेहमी इंद्राची बाजू घेतलेली आहे आणि असुरांचा विरोध केलेला आहे, असुरांचा नाश केलेला आहे. मग भगवंतांनी इंद्राला मदत केली आणि दैत्या नवदीत विषमो यथा, दैत्याला नेहमी ठार मारलंय. असं विषम तो कसं काय वागतो? आणि भगवंताला तर खरं म्हणजे सगळे सारखेच असले पाहिजेत. अहो वडिलाला आपले मुलं सारखीच असतात ना. कोणात दोष आहेत, कोणात गुण आहेत, परंतु आई वडिलांना आपली मुलं सारखेच आहेत. तसे देव भगवंत यांचे हे सगळे मुलं असल्यामुळं, ही त्यांचीच प्रजा असल्यामुळं त्यांना दोघांच्यामध्ये भेद करण्याचं काही कारण नाही. हे ऐकल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु भगवान स्वतः विषम नाहीतच. कारण भगवंतानी आपल्या दृष्टीमध्ये समत्व ठेवलेलं आहे. कारण याचं एक दुसरं उदाहरण असं आहे, नव्या संदर्भात सांगायचं तर जेव्हा नाट्यवेद निर्माण झाला, भरताने जेव्हा नाट्यवेद निर्माण केला, या नाट्यवेद याचा आविष्कार किंवा याचं सादरीकरण ब्रह्मदेवासमोर झालं. ब्रह्मदेवासमोर जेव्हा नाट्यवेदाचं सादरीकरण झालं, नाट्य समोर आलं, त्यामध्ये प्रामुख्याने देवासुर संवाद आणि देवासुर संघर्ष हा होता. देवासुरांचा संघर्ष झाला आणि त्यामध्ये देवांचा विजय झाला किंवा दाखवला आणि राक्षसांचा पराजय दाखवला. राक्षस चिडून ब्रह्मदेवाकडे आले. ते म्हणे, का हो नेहमी आमचा पराजय दाखवतात आणि देवांचा विजय दाखवतात, एखाद्या वेळेला देवाचा पराजय दाखवा ना, असं का नाही करत तुम्ही? यावेळेला ब्रह्मदेवाने जे उत्तर दिलेलं आहे ते म्हणतात, अहो सात्विकाचा जय सांगितला पाहिजे आणि तामसी लोकांचा पराजयच दाखवला पाहिजे. या ठिकाणी राक्षस आणि देव ह्या प्रवृत्ती आहेत. तेव्हा जर समाजाला आम्हाला सत्प्रवृत्त करायचं असेल तर सत्प्रवृत्तींचा विजय आणि दुष्प्रवृत्तीचा विनाश हा दाखवला पाहिजे. म्हणून राक्षसाचा विनाश झाला म्हणजे काही राक्षस मेले नाही, राक्षसी प्रवृत्ती ही निर्दालित झाली पाहिजे आणि देवांची सत्प्रवृत्तीला आपण उजाळा दिला पाहिजे. तेव्हा ह्या प्रवृत्तीचा संघर्ष आहे असं ब्रह्मदेवांनी सांगितलं आणि तिथून मग नाट्यभेद पुढे निर्माण झाला. सांगायचं तात्पर्य असं की तोच प्रकारचा या ठिकाणी विचार शुकाचार्य सांगतात की भगवान स्वतः निर्गुण निराकार निर्विकार आहेत. त्यांना कोणाच्याबद्दल देणं घेणं नाही. निर्गुणोपी ह्यजो व्यक्तो भगवान प्रकृती पराहा. भगवान हे प्रकृतीचा पर आहेत. प्रकृतीचे गुण आहेत हे कोणते? सत्व रज तम
हे प्रकृतीचे गुण आहेत. भगवान या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे. त्यामुळे त्यांना तो अध्यक्ष स्वरूपात आहे. तो सर्वांच्याकडे समान दृष्टीने पाहतो, समान न्यायाने पाहतो. जसं लाकडामध्ये अग्नी असतो, परंतु तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो लाकडापेक्षा वेगळा आहे. अग्नी कुठे आहे? लाकडात आहे. पण लाकडातून प्रगट झाल्यानंतर काड्याच्या पेटीमध्ये आपण अग्नी ठेवतो का नाही? गुल म्हणजे काय? गुल म्हणजे अग्नीच आहे. पण ज्या वेळेला आपण त्याचं घर्षण करतो तो गुल पेटतो आणि काडी पेटते. आधी तो काडीतच अग्नी आहे, पण तो काडीपेक्षा वेगळा आहे प्रगट झाल्यानंतर. तसा भगवान हा या विश्वामध्ये मायेच्या गुणांनी कधी बद्ध होत नाही. तो माईक गुणाच्या पलीकडचा आहे. तो जरी आपल्याला या विश्वामध्ये असल्यासारखा वाटला सुप्त रूपाने, तरी तो विश्वातल्या माईक गोष्टीपेक्षा वेगळा आहे. सत्व रज तम गुणांपेक्षा वेगळा आहे. काल सुद्धा त्याने निर्माण केलेला आहे. ते म्हणतात स एव राजन नपी काल ईशिता. भगवंतावर काळाचाही प्रभाव चालत नाही. भगवान हा काळाच्या पलीकडचा आहे आणि त्यामुळं देव राक्षस या सद्गुण दुर्गुण चांगलं वाईट या द्वंद्वाच्या पलीकडचा आहे. तो त्रिगुणाच्या पलीकडचा आहे आणि त्यामुळं त्याला दोष नाही. त्यांनी जरी राक्षसांना ठार मारलं तरी राक्षसांना मारलं म्हणून त्याला दोष लागत नाही. कारण तो निरीच्छ आहे, तो निस्वार्थ आहे. आपल्या स्वार्थासाठी काही करत नाही, तो जगत कल्याणासाठी करतो आणि त्यामुळं त्याचं वागणं भगवंताचं राक्षसांना ठार मारणं हे देखील पापकर्म ठरत नाही. दृष्ट्वा महाद्भुतम राजा राजूसूये महाक्रतौ. आणि देव सर्वांना समान आहे. तो कोणी असो, देव त्यांना मुक्त करतो. मग यासाठी मी तुला एक उदाहरण सांगतो. म्हणून परीक्षित राजाला शुकाचार्य मागची कथा सांगतायत. कोणती कथा? ज्या वेळेला राजसूय यज्ञ सुरू होता आणि कृष्णाचं या ठिकाणी सर्वांनी अग्रपूजेचा मान द्यायला ठरवलं, परंतु शिशुपालाने विरोध केला. त्याचे 100 अपराध भगवंतांनी सहन केले आणि शिशुपालाचा शिरच्छेद केला. त्याची ज्योती भगवंतामध्ये जाऊन मिळाली. हे पाहिल्याबरोबर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि सगळेजण म्हणू लागले अहो अत्यद्भुतम हे तर दुर्लभम कांते रामपी. काय काय गंमत झाली. भगवंताचा विरोध करणारा शेवटी भगवंताशी एकरूप झाला. असं कसं काय झालं? वासुदेवे परे तत्वे प्रतिष्ठित विद्विषाः. तो चैद्य हा तर द्वेष करणारा होता. मग असं असताना सुद्धा तो भगवंताशी त्याची ज्योती कशी काय एकरूप झाली? ही मोठी गंमत आहे. सगळेजण पाहत होते, सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि ज्या वेळेला युधिष्ठिरालाही आश्चर्य वाटलं आणि युधिष्ठिराने नारदाला प्रश्न केला, महाराज असं कसं काय झालं? हा तर एवढा द्वेष करणारा, जन्मापासून द्वेष केला, आताही एवढे शिव्या दिल्या आणि तरी सुद्धा भगवंतांनी त्याला ठार मारलं आणि त्याची ज्योती भगवंतामध्ये मिळाली. तुम्ही वेन राजाला मात्र नरकामध्ये पाठवलं. वेन राजा कुठे गेला? नरकात गेला. पण शिशुपाल मात्र भगवंताशी तद्रूप झाला. असं कसं काय? मग यावेळेला नारद सांगतात, शुकाचार्य परीक्षितेला नारदाचं आणि युधिष्ठिराचं जे झालेलं संभाषण आहे ते सांगतात. ते म्हणतात तस्मात वैरानुबंधेन. अरे राजा, हा वैरानुबंध आहे. वैर कोणत्याही दृष्टीने का असेना, कामात द्वेषात भयात लोभात, भगवंताकडे कोणत्याही मार्गाने जा, पण तितकी तल्लीनता व्हायला पाहिजे, तितकी तद्रूपता व्हायला पाहिजे. ते म्हणतात, या ठिकाणी नारद म्हणतात तस्मात वैरानुबंधेन निर्वैरेण भने भयेन वा स्नेहात कामात वा युंजात कथंचित नेक्षते पृथक यथा वैरानुबंधेन मर्त तन्मयतामियात तन्मयतामियात. वैरानुबंधेन माणसाला काय असतं, प्रेमापेक्षा सुद्धा वैर हे जास्त तद्रूप करतं. कारण वैर इतकं पराकोटीचं वैर पाहिजे की झोपतानाही त्याची आठवण झाली पाहिजे, उठल्यावरही आठवण झाली पाहिजे. जसं आपण इतिहासात बघितलं की हे जे शिवकालातले सैनिक होते, त्या शिवकालातल्या सैनिकांचे त्यांचं भय एवढं होतं की
औरंगजेबाच्या सैन्याला आणि त्यांच्या घोड्याला सुद्धा पाणी पिताना त्यांचं रूप दिसत असे. असं म्हणतात की एवढे लोक घाबरलेले होते की औरंगजेबाचे सैनिक आणि त्यांचे घोडे सुद्धा पाणी पिताना त्यांना पाण्यामध्ये त्यांचे रूप दिसत होते. असं का झालं तर वैर एवढं होतं की जळी स्थळी काष्ठी पाषाणी तोच दिसला पाहिजे. याला म्हणतात वैर. किती प्रमाणातलं वैर? पराकोटीचं वैर. आणि जेवढं वैराने माणूस एकरूप होतो तेवढं प्रेमाने होत नाही असं नारद म्हणतात. नारद म्हणतात वैराने, कारण वैर असं असतं की माणसाच्या मनातच असतं आणि सतत त्याचं चिंतन असतं. मग इतकं चिंतन असतं की त्या चिंतनानेच तो एकरूप होतो. यथा वैरानुबंधेन मर्तस्तन्मयताम यात तन्मयताम यात. ही तन्मयता वैराने प्राप्त होते, तेवढी बाकी कशाने प्राप्त होत नाही. न तथा भक्तियोगेन इति मे निश्चितामती. ही भक्तियोगाने सुद्धा एवढी प्राप्त होत नाही म्हणे, पण वैराने प्राप्त होते. बघा ना, एखाद्याचं वैर असू द्या, हाड वैर म्हणतात त्याला, हाड वैर, अनेक पिढ्यापासूनच हाड वैर. मग ते जमिनीचं भांडण असेल, घराचं भांडण असेल, अजून कशाचं असेल, तो दिवस आणि रात्र तेवढाच विचार करत असतो. वकिलाकडे जा, माणसाकडे जा, लोकाकडे जा, मित्राकडे जा, त्याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल सांग. का हो म्हणले? वैर एवढं आहे की त्या वैरानेच तो त्याच्याशी तद्रूप झालेला आहे. ते म्हणतात वैराशिवाय आपण भक्तीने सुद्धा माणूस एवढा तद्रूप होत नाही तितका वैराने होतो. आणि उदाहरण दिलंय की पेशस्कृत हृदया कुठे अंत म्हणून स्मरण. त्याने उदाहरण दिलंय त्या एका भिंगुरटीचं. भिंगुरटी ही एका आळीला घेऊन येते. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलंय, तुका म्हणे आळी जेवी नव्हेची वेगळी. तुका म्हणे आळी जेवी नव्हेची वेगळी. आळी ती भिंगुरटी घेऊन येते आणि ती कुंभारीण म्हणतात त्याला, कुंभारीण. तिचं एक छोटंसं घर असतं, मातीचंच छोटंसं केलेलं असतं. त्याच्यामध्ये ती बसते, तिथे एक आळी आणते आणि आळी आणल्याबरोबर बाहेर जाऊन आली की तिला टोचते, बाहेर जाऊन आली की तिला टोचते, बाहेर जाते पुन्हा परत येते तिला टोचते. तेव्हा या वेळेला तिला तिचं भय आणि द्वेष इतका वाटायला लागतो की शेवटी ती आळीच भिंगुरटी होते. हे प्रत्यक्ष उदाहरण आहे की ही आळी सुद्धा तिला पंख फुटतात आणि ती उडून एके दिवशी जाते. म्हणले आळी कशी काय उडाली, तिला पंख का आले? तर ती तद्रूप झाली. मूळ ती त्या भिंगुरटीशी इतकी तद्रूप झाली, तिला भय एवढं वाटायला लागलं, तिला द्वेष एवढा वाटायला लागला, आता भिंगुरटी येईल, आता मला टोचील, आता भिंगुरटी. या भयाने, भयात कंस हा भयाने मुक्त झाला, कामाने गोपी मुक्त झाल्या, तर द्वेषाने चैत्य मुक्त झाला. याप्रमाणे संरंभ योगेन विंदते तत्स्वरूपता. ही तत्स्वरूपता प्राप्त झाली पाहिजे, तद्रूपता प्राप्त झाली पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की कोणत्याही मार्गाने तुम्ही देवाकडे जा, पण एकरूपता प्राप्त करून घ्या. मग प्रेमाने म्हटलं तर प्रेमाने जा, प्रेम नसेल तर द्वेषाने जा, द्वेष नसेल तर भयाने जा, भय नसेल तर आपल्या अंतःकरणपूर्वक भगवंताशी भक्ती मार्गाने जा, प्रेम मार्गाने जा. कोणताही मार्ग आहे, परंतु वैर हा असा मार्ग आहे की ज्या वैराने सतत त्याचं मन त्याच्याशी एकरूप झालेलं असतं. ज्याप्रमाणे हे जे शिवसैनिक ज्याप्रमाणे या औरंगजेबाच्या सैन्याला पाण्यामध्ये सुद्धा दिसत असत असं म्हणतात, त्याचं कारण हे आहे. आवेश तद्गम हित्वा बहवस तद्गतिम गताः. याप्रमाणे गोप्य कामात भयात कंसो द्वेषात चैद्यादयो नृपाः. मग उदाहरण दिलं, गोपी ह्या कामाने मुक्त झाल्या, तर कंस हा भयाने, चैद्य हा द्वेषाने. आणि म्हणून हे राजा भगवंत हा तद्रूपता पाहतो. तो कोण आहे, राक्षस आहे का स्त्री आहे का पुरुष आहे का प्राणी आहे हे पाहत नाही. त्यांनी गजेंद्रालाही मुक्त केलं, त्याने प्रल्हादालाही मुक्त केलं आणि त्याने ध्रुवालाही मुक्त केलं. त्यांनी सैरंध्रीला सुद्धा मुक्त केलं, जी अष्टवक्रा किंवा आपण 8 ठिकाणी वाकडी असलेली म्हणून त्रिवक्रा किंवा अष्टवक्रा अशी सुद्धा त्यांनी मुक्त केली. का बरं? त्याच्यामध्ये काय पाहिलं? त्याच्यामध्ये तन्मयता पाहिली. बस. युधिष्ठिर म्हणतात कीदृश कसे वा शापो. मग ज्या ठिकाणी नारद म्हणतात अरे हे शापित होते, हे दोघं जण
हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे शापित होऊन या ठिकाणी आलेले होते. हे शाप का घडला तर एकदा सनक सनंदन सनातन सनत कुमार जेव्हा भगवंताकडे गेले त्यावेळेला त्यांनी याला अडवलं. ही कथा आपण पाहिलेली. त्यांना अडवल्यानंतर त्यांनी सनक सनंदनाने शाप दिला, ज्या अर्थी तुम्ही आम्हाला अडवता, तुमच्यामध्ये स्तंभ, तुमच्यामध्ये एक प्रकारचा स्वतःबद्दलचा गर्व आहे, अभिमान आहे, म्हणजे आसुरी प्रवृत्ती आहे, त्या अर्थी तुम्ही असुर व्हाल. आणि मग भगवंत आल्यानंतर त्याला सनक सनंदनाने सांगितलं, तुम्हाला देखील त्यांना मारण्यासाठी अवतार घ्यावे लागतील, म्हणून तुम्हाला देखील त्यांच्यासोबत 3 अवतार घ्यावे लागतील, कारण 3 जन्म त्यांना असुराचे आहेत. म्हणून यावेळेला हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, त्यानंतर त्याच्या आधी रावण, कुंभकर्ण हे या ठिकाणी या रूपाने ते जन्माला आले आणि भगवंतांनी त्यांना मारलं. त्याचप्रमाणे ते म्हणतात की अशा पद्धतीने रावण, कुंभकर्ण हे रामाने मारले. त्यानंतर हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे भगवंतांनी मारले. आणि आता तेच दंतवक्त्र आणि हा शिशुपाल या रूपाने जन्माला आले आणि त्यांची मुक्ती भगवंतांनी केलेली आहे. याप्रमाणे हे सांगितल्यानंतर मग युधिष्ठिराने प्रश्न केला, महाराज, विद्वेषो दैते पुत्रे, आम्ही असं ऐकलं की हिरण्यकशिपाने आपल्या मुलाचा द्वेष केला म्हणे. आपल्या मुलाचं कोणी द्वेष करील का? तो कसा केला ते आम्हाला सांगा. ती कथा आम्हाला सगळी ऐकायची आहे. आणि इथून मग प्रल्हादाचं आख्यान सुरू झालं. नारद म्हणतात युधिष्ठिराला, इकडे शुकाचार्य सांगतात परीक्षितीला आणि सूत शौनकाधिकाला. याप्रमाणे भ्रातरेव विनीते हरिणा क्रूरमूर्तीना. अरे राजा, त्याचं असं झालं, ज्या वेळेला भगवंतांनी वराह रूप धारण केलं आणि हिरण्याक्षाला ठार मारलं, त्याला पृथ्वी उद्धारण करण्यासाठी निघालेला असताना भगवंतांनी त्याला ठार मारलं. हे ऐकल्याबरोबर ही वार्ता त्याच्या कानावर आली आणि हिरण्यकशिपू अत्यंत चिडला. दात ओठ खाल्ले त्यांनी आणि त्यांनी लाल डोळे केले, कराल दंष्ट्रोग्र दृष्ट्या, भ्रुकुटी ताटली आणि हातामध्ये शूल घेतला आणि सगळ्या आपल्या मित्रांना बोलावलं, सगळ्या प्रकारच्या दानवांना बोलावलं. त्यामध्ये 100 आहे, शतबाहू आहे, हयग्रीव आहे, नमुची आहे, पाक आहे, इलवल आहे, हे सगळे वातापी आहेत, हे सगळ्यांना बोलावलं. इकडे या म्हणले आणि सांगितलं, हे पहा, माझ्या भावाचा मी बरोबर सूड उगवणार. ज्यांनी माझ्या भावाला ठार मारलं त्याच्या रक्ताने मी तर्पण करणार आहे. त्याच्या रक्ताने मी तर्पण करेल तेव्हाच मला शांती मिळेल. माझ्या भावाचं तर्पण मी त्याच्या रक्ताने करणार आहे. रुधिर प्रियम तर्पयिष्ये भ्रातरं मे गतव्यथाः, तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. आणि हे पहा, मी तुम्हाला सांगतो, माझा आदेश आहे. हा विष्णू याला जबाबदार आहे. आणि विष्णूचं मूळ काय? कोणतंही झाड जर मुळापासून तोडलं, मूळ एकदा तोडलं म्हणजे झाड आपोआप खाली पडतं. त्याला फांद्या, पानं, फळं तोडायची गरज नाही. एकदा मूळ छाटलं की झाड पडतं. याचे विष्णूचं मूळ कोणतं आहे? तर ब्राह्मण, वेद आणि गाय हे यांचं मूळ आहे. यज्ञ हे याचं मूळ आहे. त्यामुळे आता तुम्ही एक काम करा, सगळे यज्ञयाग बंद करा. पहिली गोष्ट, यज्ञयाग बंद करा. त्याप्रमाणे ब्राह्मणाला त्रास द्या, गाईला ठार मारा, देवांना भुजू नका. विष्णू द्विज क्रिया मूलो, विष्णू हा यज्ञाने प्रसन्न होतो. यज्ञ हे त्याचं मूळ आहे. धर्म हे त्याचं मूळ आहे. धर्माला तिलांजली द्या. अधर्म सुरू करा, धर्ममय पुमान. कारण धर्म वाढला तर भगवंताची ताकद वाढते, शक्ती वाढते. त्यामुळे